जे आपले मुख्य मार्गदर्शक आहे, धम्माचे गाडी अभ्यासक आहे भवरे सर. तर भवरे सर आपल्याला याची सविस्तर माहिती देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. जय भीम सर. विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आज इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका यांना सर्वप्रथम जय भीम. आज खरं म्हणजे माणिकराव वानखेडे हे बौद्ध धम्माचे गाढे समीक्षक आहेत आणि त्यांच्या समोर मी बोलणं म्हणजे जरा थोडस मला अवघडपणाच चाललेलं आहे, परंतु तरी मी प्रयत्न करत आहे. त्याशिवाय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव भवरे सरही आज उपस्थित आहेत. त्यांनाही चांगला धम्माचा आणि संविधानाचा अभ्यास आहे. दुसरे आमचे आताच नवीन मित्र झालेले प्रकाशजी म्हैसेकर यांनाही संविधानाचा चांगला अभ्यास आहे आणि धम्माविषयी ते खूप चांगलं, त्यांनी सगळेच उपनिषद वेद याच्यावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो. सर्व उपासक उपासिका यांचंही मी स्वागत करतो आणि प्रमोदजी सर यांचाही गाढा अभ्यास आहे, ते चांगले व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. रंजनाताई, या सर्वांचं मी स्वागत करून आजच्या विषयाला सुरुवात करत आहे. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, मी आज काय पहिली प्रतिज्ञा घेणार नाहीये. आज या 22 प्रतिज्ञाचं जे काही महत्व आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि त्याची आवश्यकता काय आहे, एकदम विषयालाच हात घालण्यापेक्षा आज त्याचं महत्व काय आहे हे जर जाणून घेतलं तर त्या 22 प्रतिज्ञा पुढच्या मंगळवारपासून एक एक प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. जसं संविधानाचं मी मागे एक एक अनुच्छेद वाचायचो आणि त्याच्यावर विश्लेषण करायचो, तसंच आता या 22 प्रतिज्ञेचंही आपल्याला करायचं आहे. आज बऱ्याच ग्रुपवर किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये जर गेल्यानंतर कटाक्षानं पहिल्या 3 प्रतिज्ञा टाळण्याचा प्रयत्न चालू आहे. का की याच्यामुळे समाजामध्ये आपसामध्ये भांडणं होतील, दुई मासतील, असा एक प्रकार चालू आहे. आता एक लक्षात घ्या, बोधिसत्व संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जी बौद्ध धर्माची दीक्षा आपणाला दिलेली आहे, ही दीक्षा देत असताना आपल्या त्या अनुयायांना त्या दीक्षा देण्याच्या अगोदर 22 प्रतिज्ञा का दिल्या असाव्यात बरं? डायरेक्ट जसं आता आज बौद्ध या पहिले बाबासाहेबांच्या अगोदर बौद्ध धम्म आपण स्वीकारत असताना काय होतं, एखादा भंतीजी याचा, त्रिशरण पंचशील द्यायचा आणि बौद्ध धम्माची दीक्षा द्यायची. मग जगातल्या ज्याला आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो, ज्याला प्रत्येक धम्माचा गाढा अभ्यासक म्हणतो, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही धम्म दीक्षा घेते वेळेस 22 प्रतिज्ञा का दिल्या, याचा आम्हाला आज विचार करण्याची नितांत गरज आहे असे वाटते. का बरं? कारण या 22 प्रतिज्ञाविषयी आज वेगवेगळे मतांतर आहेत. दुसऱ्याचं सोडून द्या, हो, दुसऱ्यांचं सोडून द्या, पण आज आम्ही स्वतःला बौद्ध अनुयायी किंवा स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे लोक काय म्हणतात की आज 22 प्रतिज्ञाची काय गरज आहे? आज आपण सरळ समाजामध्ये सगळेजण मिसळून राहत आहोत, 22 प्रतिज्ञाची काय गरज आहे? पहिला एक असा हा प्रकार चालू आहे. दुसरे जण काही नोकर पेशा पांढरवर्गीय लोक म्हणतात आज याची काहीच गरज नाही, आपण त्यांच्या घरी जातो, ते आपल्या घरी येतात. तर काही विचारवंतांच्या मते, काही अभ्यासकांच्या मते असं आहे की ह्या प्रतिज्ञा फक्त
बौद्ध धम्मासाठीच आहे. जे हिंदू धर्मातून बौद्ध धम्मामध्ये येतात त्यांच्यासाठीच आहे. आणि असं असल्यामुळे ह्या प्रतिज्ञा वैश्विक न ठरता मर्यादित स्वरूपाच्या ठरतात. ठीक आहे, त्यावेळेस गरज असेल, पण आता याची गरज नाही असे काही जण म्हणतात. मग प्रश्न मनामध्ये निर्माण असा होतो की ज्याला आपण दूरदृष्टीचा महानायक म्हणतो, बौद्ध धम्म स्वीकारत असताना ज्यांनी 21 वर्षाचा अभ्यास केला, सर्व धर्माचा अभ्यास केला आणि बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला, मग त्या व्यक्तीला धम्म स्वीकारत असताना 22 प्रतिज्ञा द्यायची गरज का भासली? हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे. आणि या 22 प्रतिज्ञेचं महत्व काय आहे? ते नुसतं वाचण्यासाठी आहेत का अनुकरण करण्यासाठी आहे? ही गोष्ट आमच्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. एका बाजूला असे मतांतर आहेत, तर दुसऱ्या बाजूला जे आमच्या दिनदर्शिका आहेत, नियतकालिका आहेत, याच्यावर 22 प्रतिज्ञा छापून येतात. बरेच जण त्या 22 प्रतिज्ञा एका कागदावर छापून त्याला फ्रेम करून आपल्या दर्शनी भागात घरामध्ये ठेवतात. आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला त्या आपल्या उत्तर प्रदेशामध्ये आपचा जो एक व्यक्ती होता, मंत्री होता, त्याला 22 प्रतिज्ञा म्हणल्यामुळे त्याला राजीनामा सुद्धा द्यावा लागलेला आहे. मग हे सर्व घडत असताना ह्या 22 प्रतिज्ञा आज का महत्वाच्या आहेत? त्याचा एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपणाला चिंतन करणं गरजेचं आहे, त्यांचं मनन करणं गरजेचं आहे. आणि नंतर मग एक एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी प्रत्येक त्या प्रतिज्ञेचा नंबर सुद्धा फार जाणीवपूर्वक दिलेला आहे आणि त्या जाणीवपूर्वक नंबरनच आपणाला त्या प्रतिज्ञेचं विश्लेषण करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, ही धम्मक्रांती फक्त भारतातच महत्वाची नाहीये, जागतिक इतिहासामधली ती अतिशय महत्वाची क्रांती ठरलेली आहे, अद्वितीय घटना ठरलेली आहे. जे आतापर्यंतच्या ज्या काही राज्यक्रांत्या झालेल्या आहेत, मग ती फ्रेंचची राज्यक्रांती असेल, ती रशियाची राज्यक्रांती झालेली असेल, याही क्रांतीपेक्षा या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबाची ही धम्मक्रांती जगाच्या दृष्टीनं एक अतिशय महत्वाची आणि वेगळी आहे. या क्रांतीला जागतिक इतिहासामध्ये मानाचं स्थान आहे. या क्रांतीला सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखं आहे. का बरं? काय फक्त आम्ही बौद्ध अनुयायीच असं म्हणणार का ते डॉक्टर बाबासाहेबांना लिहिल्यामुळं ती महान झालेली आहे? नाही. त्याच्या मागचा विचार करत असताना एक लक्षात घ्या की ह्या ज्या फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल किंवा इतर कोणत्याही क्रांत्या झालेल्या असतील, त्या क्रांत्या एक तर तलवार, बंदूक किंवा पैशाच्या प्रलोभनामुळे झालेल्या आहेत, ताकदीवर झालेल्या आहेत. मग ती ताकद सत्तेची असेल, ती ताकद पैशाची असेल, वेगवेगळ्या लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु जगाच्या इतिहासामध्ये ही एकच क्रांती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही लोभ दिलेला नाहीये, काही दिलेलं नाही, सत्ताचा भीती नाहीये, बंदुकीची भीती नाहीये. आणि हे कोणताही लोभ न दाखवता अर्ध्या एक तासामध्ये, अवघ्या अर्धा एक तासामध्ये सुमारे 5 लाख अनुयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी धम्मक्रांती दिलेली आहे, त्यामुळे जगामधली ही
अतिशय महत्वाची क्रांती समजल्या जाते, हे आपण या ठिकाणी सर्वात पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून एवढी मोठी क्रांती होत असताना या 5 लाखासमोर ही धम्मदेशना देत आपल्या धम्मदीक्षा देत असताना त्या ठिकाणी 22 प्रतिज्ञेला केंद्रबिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेला आहे. धम्मदीक्षा तर महत्वाचीच आहे, परंतु या धम्मदीक्षाचं केंद्रबिंदू जर काय असेल तर ते म्हणजे 22 प्रतिज्ञा होते. म्हणून 22 प्रतिज्ञेचं महत्व असाधारण आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत काय होतं? त्रिशरण पंचशील देऊन परंपरागत पद्धतीने एखाद्या भंतीजीच्या हस्ते उपासक उपासिका यांना ही धम्मदीक्षा दिल्या जायची. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पद्धतीत बदल केलेला आहे. एका उपासकाने दुसऱ्या उपासकाला म्हणजेच दरेकाला धम्मदीक्षा देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला बहाल केलेला आहे. मग हे बहाल करत असताना त्यांनी त्रिशरण पंचशील हे म्हणण्याच्या अगोदर 22 प्रतिज्ञा म्हणण्याची सक्ती का केली बरे? याचाही विचार आम्हाला करावा लागेल ना, की एवढा जगामधला आज महाकारुणिक गौतम बुद्धानंतर तोला मोलाचा एकच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे का करत असतील, याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरित बांधवाला बौद्ध म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्रिशरण पंचशील याला तर मान्यता दिलीच आहे, परंतु त्याच्या अगोदर 22 प्रतिज्ञा म्हणण्याची सक्ती सुद्धा केलेली आहे. आणि हा विचार त्यांनी सक्ती नाही रूढ केलेला आहे. म्हणून आज जो कोणी धम्म दीक्षा किंवा धर्मांतर करत असेल तर त्रिशरण पंचशील बरोबर 22 प्रतिज्ञा ग्रहण कराव्या लागतात. मग यामधून बाबासाहेबांनी काय गोष्टी साध्य केल्या? 22 प्रतिज्ञेचं काय महत्व आहे? कोणत्या गोष्टी साध्य केल्या? विचार करताना अशी गोष्ट लक्षात येते की याच्यामधून एकाच वेळेस बाबासाहेबांनी 3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत. बाबासाहेबांची प्रत्येक कृती क्रांती प्रतिक्रांती ते अतिशय विचारपूर्वक करायचे. मी असं केलं तर समोरून काय प्रश्न येईल त्याचं उत्तर माझ्याजवळ अगोदरच पाहिजे. फार मोठे विचारवंत होते. काय मग त्यांनी 3 पद्धती या ठिकाणी रूढ केलेल्या आहेत. कोणत्या असतील बरं? मग त्यांनी 3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक, बौद्ध धम्म स्वीकारणे म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करणे. आता फक्त हिंदू धर्मासाठीच आहे का, हे नंतर आपण विश्लेषण करू. पहिले काय साध्य केलेलं आहे? बौद्ध धम्म जर मला स्वीकारायचा असेल तर माझा पूर्वाश्रमीचा हिंदू धर्माचा मला त्याग करावा लागेल. ही एक गोष्ट साध्य केलेली आहे. नंबर 2, जे बौद्ध म्हणून ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे आणि या बौद्ध समाजामध्ये आलेले आहेत त्याला बौद्ध समाजामध्ये मानाचं स्थान प्राप्त करून देणे. म्हणजे एकदा बौद्ध झाला की त्याच्यामध्ये कोणत्या जाती येता राहणार नाही. आम्ही तुम्ही सगळेजण काय राहणार आहोत? बौद्ध राहणार आहोत. म्हणजे जात पात विरहित आम्ही बौद्ध आहोत. काय जात आहे बाबा? बौद्ध आहे. धर्म कोणता आहे? बौद्ध आहे. तू महार आहे का मांग आहे का याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु खेदाची गोष्ट, अत्यंत दुःखाची गोष्ट अशी आहे, थोडस 1 मिनिटाचं विषांतर होत आहे. कालच आम्ही या सोशल मीडियावर वाचलं असेल की आपल्या एका बुद्धाच्या तरुणीनं एका गोंधळी
गोंधळी असलेल्या एका मुलाबरोबर लग्न केलं. त्या मुलीच्या नातेवाईकाला ते आवडलं नाही म्हणून आपल्या मुलीच्या नवऱ्याचा खून केलेला आहे, हत्या केलेली आहे. मग हे स्वतः बौद्ध म्हणून घेणाऱ्या अनुयांना कितपत योग्य आहे? आणि असे जर वागणूक असेल तर इतर समाजातील लोक आपल्या समाजात कसं येतील याचाही विचार. एकदा बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? समानता आहे. मग समानता या कालच्या दृष्टिकोनातून कुठे दिसून येते याचाही विचार करणं हे फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट कोणती? तिसरी गोष्ट साध्य केली ती म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे की हे जे धारण करणारे जे उपासक उपासिका असतील यांनी नुसत्या त्या 22 प्रतिज्ञा वाचायचं सोडायचं नाही, तर त्या 22 प्रतिज्ञा वाचायचं, त्याच्या प्रकारे सदाचार चांगल्या आचरणानं वागायचं आणि त्या 22 प्रतिज्ञा आचरणात आणायच्या. म्हणजे एक तर तो 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्यानंतर तो काय झाला? एक तर सदाचारी झाला, आचरणात आणल्यामुळे तो चांगला अनुयायी झाला आणि या चांगले गुण चांगले संस्कार त्याच्यामुळे आल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की असा उपासक म्हणजे कोणता उपासक? ज्यांनी 22 प्रतिज्ञा संपूर्णपणे ग्रहण केल्या. बरं, नुसत्या ग्रहण केल्या नाही तर तो तसा वागतो, आचरणात आणतो. असा उपासक उपासिका हे कोणत्याही भिक्खूपेक्षा कमी नाही. 3 गोष्टी साध्य केल्या. आल्या लक्षामध्ये? एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारणं म्हणतात ना, तसंच एकाच दगडामध्ये 3 गोष्टी साध्य केलेल्या आहे. नंबर 1, बौद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करणे. नंबर 2, दीक्षित बौद्ध जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याला मागची जातपात कोणती राहणार नाही. आपण सर्वांनी त्याला समानतेनं वागवलं पाहिजे. आणि नंबर 3 अतिशय महत्वाचं, तो अत्यंत सदाचारी असेल, आचरणात आणत असेल तर ती उपासक किंवा ती उपासिका कोणत्याही भिक्खूपेक्षा कमी नाही. एवढं मोठं या 22 प्रतिज्ञेचं सामर्थ्य होतं आणि म्हणूनच 22 प्रतिज्ञा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. या तिन्ही गोष्टी बौद्ध धर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण आणि क्रांतिकारक आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे स्थान हे जागतिक पातळीवर अतिशय महत्वाचे आहे. याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे लक्षात घ्या, आता प्रत्येक धर्मामध्ये देवाज्ञा दिलेल्या आहेत. प्रत्येक धर्माचे काही प्रतिज्ञा आहेत, काही सूचना आहेत. तसंच बाबासाहेब जास्ती कुठं कोणत्या म्हणजे बौद्ध धर्माच्या अगोदर थोडंसं ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झालेले होते. थोडेसे म्हणजे बरेचसे ते ख्रिश्चन धर्माकडे ते आकर्षित झालेले होते आणि त्यांना असं वाटायचं की आपला बौद्ध भिक्खू, आपला बौद्ध अनुयायी जसं ते ख्रिश्चन मशिनरीद्वारे ते आपलं ख्रिश्चन धर्म वाढवण्याचं काम करतात, तसंच आपल्या उपासक उपासिका भिक्खूंनी करायला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपला बौद्ध उपासक तयार व्हावा अशी त्यांची धारणा होती. बाबासाहेबांचा जे भारतीय जे बौद्ध लोक आहे, भिक्खू लोक आहेत, त्या भिक्खू संघाच्या अक्रमणतेवर विश्वास नव्हता, चमत्कारावर विश्वास नव्हता. लक्षात घ्या, बौद्ध धर्मामध्ये चमत्काराला स्थान नाही, परंतु आज या सगळ्या गोष्टी कुठंतरी लोप पावलेल्या चाललेल्या आहेत. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बौद्ध धर्म करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध
भिक्खूंच्या जे अकर्मण्यवाद होता तो त्यांना मान्य नव्हता. मग त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की भिक्खू संघाचं जे स्थान आहे ते मला आदरणीय आहे. भिक्खू संघाला मी कोणता दोष देत नाही, कारण भिक्खू संघ म्हणजे महाकारुणिक तथागत बुद्धाचा जो विचारांचा वारसा आहे, तो विचारांचा वारसा चालवणारा एक समुदाय आहे, एक संघ आहे. आणि म्हणून मी या भिक्खू वर्गाला आदरांचं स्थान देतो. याचा अर्थ असा नव्हे की मी चिवर घातलं म्हणून मी कसंही वागायला पाहिजे. आणि म्हणून या भिक्खू बरोबरच तुम्हा उपासक उपासिकांना हे बौद्ध धम्माची दीक्षा देताना, हे 22 प्रतिज्ञा देताना तुमचं शील, चारित्र्य आणि आचरण कसं महत्वाचं राहील याकडे बाबासाहेबांनी लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणूनच भिक्खू आणि उपासक याच्यामधला फरक सांगून दीक्षा घेताना त्यांनी उपासकांना 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. लक्षात घ्या, 22 प्रतिज्ञा का दिलेल्या आहेत याचं चिंतन करणं आपल्याला गरजेचं आहे. बाबासाहेबांना मी सांगितलं अगोदर थोडस ख्रिश्चन धर्माचं आकर्षण होतं. ख्रिश्चन धर्माच्या काही चांगल्या गोष्टीचं आकर्षण होते. त्यामुळं त्यांना असं वाटायचं की ख्रिश्चन धर्मामध्ये जसं बायबल आहे तसंच आपल्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा एखादं आपल्या धर्माचं तत्वज्ञान सांगणारं बायबल सारखं एखादा ग्रंथ का निर्माण करू नये. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तो ग्रंथ लिहायला सुरुवात केली. तो ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नाव त्यांनी अगोदर बुद्ध अँड हिज गॉस्पेल असं नाव दिलेलं आहे. बुद्ध अँड हिज गॉस्पेल असं ठेवलं. परंतु नंतर विचार केला, अरे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे नाव काय बरोबर योग्य नाही, म्हणून त्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित त्यांनी असं नाव दिलं, दी बुद्ध अँड हिज धम्म. दी बुद्ध अँड हिज धम्म असं त्यांनी नाव त्या ग्रंथाला दिलेलं आहे. आणि या ख्रिश्चन मिशनरीच्या आधारित बौद्ध उपासंघाचा निर्माण करण्यासाठी 22 प्रतिज्ञेचा अवलंब केला. परंतु या ठिकाणी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ख्रिश्चन धर्मातील प्रतिज्ञेपेक्षा या बौद्ध धर्मातील 22 प्रतिज्ञा अत्यंत वेगळ्या आहेत. ख्रिश्चन धर्मामध्ये पण प्रतिज्ञा आहेत. आता किती आहेत तिथं 22 नाही, तिथं फक्त 10च आहेत. मग त्या 10 प्रतिज्ञा कोणत्या ते थोडस 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला वाचून सांगतो, म्हणजे अभ्यास कसा करायचा, चिंतन कसं करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. आता ख्रिश्चन धर्मामधला जो प्रमुख आहे, जसं आता आपण बौद्ध धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेबाला महान व्यक्ती मानतो, तसं तिकडे ख्रिश्चन धर्मामधला मोजेस हा महत्वाचा महायुवक महानायक होऊन गेलेला आहे. आणि या मोजेसने यहुदी लोकांना 10 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. कोणत्या त्या 10 प्रतिज्ञा? ह्या प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या बायबलमध्ये घेतलेल्या आहेत. मग ह्या 10 प्रतिज्ञा जशा ख्रिश्चन लोकांसाठी आहेत, कोणत्या बघा. आता ह्या 10 प्रतिज्ञा कुठे दिल्या? शिनाई पर्वत आहे, त्या शिनाई पर्वताच्या उंच ठिकाणी ह्या प्रतिज्ञा, त्यांचा जो देव आहे, काय त्यांचं नाव, यहोवा, यहुदी लोकांचा जो परमेश्वर आहे तो यहोवा, त्यांनी मोजेसला दिलेले आहे. मोजेस म्हणजे त्याचं नाव मुसा. काय म्हणतात त्या पहिल्यापैकी एक प्रतिज्ञा बघा,
मला सोडून दुसऱ्या देवाची पूजा करायची नाही. बघा आता गांभीर्याने लक्षात घ्या. आता पहिली प्रतिज्ञा, मला सोडून दुसऱ्या देवाची पूजा करायची नाही. नंबर दुसरी, कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा तयार करायची नाही किंवा त्याची उपासना करायची नाही. नंबर तीन, आपल्या परमेश्वराचे नाव व्यर्थ घ्यायचे नाही, जेव्हा गरज असेल तेव्हाच घ्यायची. नंबर चार, विश्रांती करण्याचा दिवस हा पवित्र ठेवायचा आहे. 5, आई वडिलांचा मान सन्मान करायचा आहे. 6, हत्या करायची नाही. 7, व्यभिचार करायचा नाही. 8, चोरी करायची नाही. 9, खोटी साक्ष द्यायची नाही. आणि 10, परकीय वस्तूचा लोभ करायचा नाही. ह्या ख्रिश्चन धर्मामधल्या प्रतिज्ञा. मग याच्यामधल्या ज्या प्रतिज्ञा आपण बघितलेल्या आहेत, या पहिल्या 3 प्रतिज्ञा, आता ह्या प्रतिज्ञा आणि बाबासाहेबाच्या प्रतिज्ञेमध्ये काय फरक आहे आणि ह्या प्रतिज्ञा वैश्विक कशा होतात, सगळ्या धर्माच्या कशा होतात, हे या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग कशा होतात बघा. आता या ख्रिश्चन धर्मामधल्या पहिल्या 3 प्रतिज्ञा कशा आहेत? देवाच्या आहेत, देवाज्ञा आहेत. ते काय म्हणतो की बाबा माझ्याशिवाय दुसऱ्या देवाला पूजायचे नाही, दुसरी मूर्ती उभारायची नाही, आणि आपल्या परमेश्वराचे नाव व्यर्थ करायचे नाही. म्हणजे पहिल्या 3 पूर्ती, आणि ते देवाला सन्मान दिलेला आहे, म्हणजे तिथं कुठंतरी देववाद आहे. आणि दुसऱ्या बाजूने या 22 प्रतिज्ञामध्ये संपूर्णपणे या पहिल्या 5 प्रतिज्ञा आहेत, ह्या 5 प्रतिज्ञा देवत्वाला लाथाडलेला आहे, नाकारलेला आहे. हा फरक लक्षात घ्या. दुसरं अजून आपल्याला असं लक्षात येईल की उर्वरित इकडच्या ज्या 5 प्रतिज्ञा आहेत हे पंचशीलच आहेत. चोरी करू नका, हिंसा करू नका, आई बाबांची सेवा करा, तर लुटू नका, अशा तऱ्हेच्या ह्या ज्या 10 प्रतिज्ञा या ख्रिश्चन धर्मामध्ये होत्या. आणि ह्या त्यांना जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांचं ते धम्म कर्तव्य आहे, त्यांना ते पाळणं आवश्यक आहे, असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. मग ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की 22 प्रतिज्ञा आणि 10 प्रतिज्ञेमध्ये किती फरक आहे. त्या 10 प्रतिज्ञेमध्ये देवाचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, 22 प्रतिज्ञेमध्ये देवाचं अस्तित्व मान्य केलेलं नाही. 22 प्रतिज्ञा हे बुद्ध तत्वज्ञानाचा वैज्ञानिक अधिकार आहे. या 22 प्रतिज्ञेचं महत्व जाणून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 मे 1956 रोजी BBC वर दिलेलं भाषण अतिशय महत्वाचं आहे. काय म्हणतात ते आपल्या भाषणात म्हणतात, जागतिक इतर धर्म हे परमेश्वर, आत्मा आणि मृत्यूनंतरची मानवाची स्थिती या संबंधी विचार व उपदेश करतात. या 3 गोष्टी शिवाय मानवाचे जीवन सुखमय व्हायला जी तत्वे कारणीभूत आहेत ती बौद्ध धर्माने सांगितलेले आहे. लक्षात घ्या. आता पहिल्यांदा काय भाषणामध्ये म्हणतात की इतर कोणत्याही धर्मामध्ये धर्म, आत्मा, परमेश्वर आणि मेल्यानंतर आपण कुठं जाऊ, स्वर्गात जाऊ की नरकात जाऊ, या निरर्थक गोष्टीला मान्यता दिलेली आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये ह्या गोष्टी कारणीभूत नाहीत. तर बौद्ध धर्मामध्ये काय महत्वाचं आहे, तर बौद्ध धर्मामध्ये महत्वाचं आहे प्रज्ञा, करुणा आणि समता. प्रत्येक मानवाने बुद्धिनिष्ठ, मग आता बुद्धिनिष्ठ म्हणजे काय, अंध चालीरीती, चमत्कार, अलौकिक घटना याला बळी न पडता वागावे.
प्राणी मात्रावर प्रेम करावे, त्याच्याशी आपुलकीनं व समपातळीने वागावे, हा या 3 तत्वाचा अर्थ. त्यांच्या 3 तत्वाचा अर्थ आणि आपल्या 3 तत्वाचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे 3 तत्व म्हणजे कोणकोणते? जे समता आहे, करुणा आहे, हे जे आम्ही जर याच्याशी आणि समपातळीवर जर आम्ही वागवलं, संपूर्ण या जीवसृष्टीवरील प्राणी मात्राशी जर वागलं, तर या जगामध्ये समानता यायला वेळ लागणार नाही. हेच आम्हाला बौद्ध धम्म शिकवतो आणि म्हणून मला बौद्ध धम्म आवडतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हा धम्म संपूर्ण जगात स्थैर्य आणू शकेल. परमेश्वर, देव, आत्मा या हे विचारधारा अत्यंत निरुपयोगी आणि निरर्थक आहेत आणि म्हणून मानवी जीवनाच्या उन्नतीला पोषक आणि सामाजिक जीवनाला पोषक ठरेल असा समाज सुधारक धम्म म्हणजे फक्त बौद्ध आणि बौद्ध धम्म आहे. म्हणून मला ते बौद्ध धम्म आवडतात, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि या 22 प्रतिज्ञेचे वैशिष्ट्य असे आहे की हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. आता हे काय आहे ते विश्लेषण करताना ती समजावून सांगेन तुम्हाला. फक्त हिंदू धर्मामध्येच का, हे त्याची आपण त्या वेळेस आपण बघूया. इतर धर्माच्या लोकांसाठी काहीच देणे घेणे नाही, याचेही उत्तर आपल्याला शोधणं आवश्यक आहे. तर असं या 22 प्रतिज्ञेचं बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं स्थान आहे. बरं, का हिंदू धर्म आहे, थोडासा वेळ आहे, तर हिंदू धर्मासाठीच का म्हणलेलं आहे की बाबासाहेबांची कर्मभूमी काय आहे? भारत आहे, ज्याला आजकालचे अजूनही लोक हिंदुस्तान म्हणतात. संविधानिक दृष्ट्या हे नाव बरोबर नाही. अनुच्छेद, आपण संविधानामधला अनुच्छेद 1 बघितलं तर तिथं भारत किंवा इंडिया हा शब्द वापरतो, हिंदुस्तान हा कुठंच नाही. परंतु हिंदुस्तान सर्रासपणे वापरतात आणि या हिंदुस्तानमध्ये 80% लोक हिंदू आहेत आणि या हिंदू धर्माने काही मुठभर लोकांना सोडलं, फक्त मुठभर लोकांना सोडलं, तर इतर सर्व लोकांचं शोषण केलेलं आहे. कुठेही समानतेची वागणूक दिलेली नाही. अशा विषमतावादी हिंदू धर्माला नेस्तानुभूत करण्यासाठी आणि देशात समता आणण्यासाठी म्हणून या हिंदू धर्मातील देवदेवतेला बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे. ही बाजू आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मनुष्य मात्राला नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो. मग हिंदू धर्माचा त्याग करतो म्हणजे त्याच्यामध्ये जे काही देवदेवता असतील, त्यांच्या चालीरीती असतील, ज्यांच्या रूढी परंपरा असतील, त्या सर्व गोष्टीचा मी काय करत आहे? त्याग करत आहे. आणि एका बाजूने ही नकारात्मक बाजू जरी वाटली तर दुसऱ्या बाजूनं होकारात्मक जर बाजू मला जर घ्यायची असेल तर ती होकारात्मक बाजू म्हणजे हा भारत देश 2600 वर्षापासून बौद्ध देश म्हणून ओळखल्या जाते. बरं, हा फक्त भारतच नाही तर आज जगातले कित्येक देश हे बौद्ध धम्माचे
अनुकरण करत आहेत, अनुयायी झालेले आहेत. मग ह्या 22 प्रतिज्ञेचं आचरण इथं केलं तर ते पूर्ण जगामध्ये जाईल. अशा तऱ्हेनं हे मर्यादित स्वरूपात न राहता ते वैश्विक स्वरूपात होऊ शकते. म्हणून त्यांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि हे देताना त्यांनी एक असा विश्वास तुमच्या आमच्यात निर्माण केलेला आहे, एक ना एक दिवस संपूर्ण भारत हा बौद्धमय होईल. मग प्रश्न असा निर्माण होतो की बुद्ध आणि त्यांचा हा धम्म हा ग्रंथ प्रकाशित झाला, याच्यामध्ये 22 प्रतिज्ञा तर कुठं नव्हत्या, म्हणून हा ग्रंथ प्रकाशित झाला नाही. म्हणून ही धम्मदीक्षेच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या का? नाही. बाबासाहेबांना हे बौद्धिक तत्वज्ञान वैश्विक पातळीवर मांडायचं होतं आणि पुढे चालून काही अडचणी तुमच्या आमच्या समोर येतील म्हणून 22 प्रतिज्ञा त्यांनी कटाक्षानं मांडलेल्या आहेत. बघा कशा, आज हिंदू धर्मामध्ये पहिल्यापासून त्यांचं, आता ते 22 प्रतिज्ञा आपण एक एक प्रतिज्ञा घेत असताना ते सारखा उल्लेख येणारच आहे. तर काय करतात हे 22 प्रतिज्ञा हिंदू धर्म जी लोकप्रियता असेल त्या नायकाला आपला हिंदू धर्माचा नायक करतात. मग बुद्धाला सुद्धा या हिंदू धर्माने काय केलेलं आहे, विष्णूचा 9वा अवतार म्हटलेला आहे. मग जर हे विष्णूचा 9वा अवतार जर असं म्हटलं, मग आपण 22 प्रतिज्ञा न घेता बौद्ध धर्मामध्ये आलो तर हेच लोक आपल्याला म्हणणार तुम्ही ते बौद्ध धर्म तर स्वीकारले पण पूर्वीचे हिंदू आहे आणि बौद्ध म्हणजे काय आहे, विष्णूचाच अवतार आहे, म्हणजे तुमचा आमचा देव एकच आहे, मग आपण वेगळे कसं? ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून सर्व देवत्वाला बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे. ही किती दूरदृष्टी आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती येईल त्या व्यक्तीला आम्हाला अशा तऱ्हेनं समजावून सांगणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबाची धम्मक्रांती ही तावून निघालेली आहे, तावून सुखून निघालेली आहे. साधी नाही, 21 वर्षाची इतर धर्माचा अभ्यास करून त्यांनी ही धम्मक्रांती केलेली आहे. या 22 प्रतिज्ञेला चिंतनाची पृष्ठभूमी आहे. या 22 प्रतिज्ञेमध्ये त्यांनी लिहिलेले कॉस्टस इन इंडिया, एन्युलेशन ऑफ कास्ट या ग्रंथापासून दी बुद्ध अँड हिज धम्म याच्यामधला वैचारिक प्रवास आहे. आणि या प्रतिज्ञेमधून रिडल्स इन हिंदुझम हा तर या 22 प्रतिज्ञेचा माइंड स्टोन आहे. या सर्व ग्रंथाचा अभ्यास केल्याशिवाय आम्हाला 22 प्रतिज्ञा कशा महत्वाच्या आहेत हे आम्हाला लक्षात येणार नाही. आणि ह्या 22 प्रतिज्ञा प्रत्येक जे मी बौद्ध धम्माचा आहे, मी बौद्ध अनुयायी आहे, मी बौद्ध आहे, अशा सर्व बौद्ध लोकांसाठी ह्या 22 प्रतिज्ञा आपल्या अंगातल्या सांस्कृतिक रक्तवाहिन्या आहेत. हे प्रत्येकाने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. नुसत्या 22 प्रतिज्ञा वाचायच्या म्हणून वाचायच्या नाहीत, ते आमच्या रक्तवाहिन्या आहेत. ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही आणि अजून परंपरागत हिंदू धर्माच्या विळख्यामध्ये जे आमचा बहुजन समाज अडकलेला आहे, अशा लोकांसाठी सुद्धा या 22 प्रतिज्ञांचं विचार मंथन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे हिंदू धर्मवाले लोक हे बाबासाहेबाचा द्वेष करत आहेत. या बाबासाहेबांच्या विरोधात, या बहुजन समाजाविरुद्ध बाबासाहेब बौद्ध धर्माविषयी चीड निर्माण करत आहे आणि गर्व असे कहो हम हिंदू आहे अशी घोषणा देत आहेत. एका बाजूला अशी घोषणा देत असताना दुसऱ्या बाजूनं का बरं मांगावर अत्याचार होत आहे, का बरं चांभारावर अत्याचार, हे हिंदू आहेत ना. बरं हे तर सोडून द्या, खालच्या अस्पृश्य जातीचे, वरचे मराठा घ्या, जाट घ्या, यादव घ्या,
याच्यामध्ये का होत नाही? तर या सर्वांनी एकत्रित येऊन या 22 प्रतिज्ञाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. हा शूद्र म्हणजे कोण? हा शूद्र म्हणजे दुसरा तिसरा काही नसून हा आजचा बहुजन समाज आहे. हिंदू धर्माने जो लाथाडलेला जो वर्ग आहे, तो लाथाडलेला वर्ग म्हणजे अस्पृश्य किंवा दलित वर्ग आहे. या श्रमणाचा आणि या ब्राह्मणवादाचा जेव्हा जेव्हा संघर्ष होतो किंवा ब्राह्मणाचा विजय झालेला आहे, त्या या ब्राह्मण लोकांनी मोठ्या हुशारीने, मोठ्या शिताफीने या लोकांना अस्पृश्य केलेला आहे. आज स्वतंत्र भारत 1950 पर्यंत तुम्ही आम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागत होतं. कोणीही कितीही कोंबडा जरी झाकला तर सूर्य उगवायचा राहत नाही. आणि 1956ला आमच्या जीवनामध्ये एक महानायक उगवला आणि आमच्या जीवनामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा देऊन एक क्रांती घडून आणलेली आहे. आणि ही क्रांती आणि ह्या 22 प्रतिज्ञा म्हणजे एक राष्ट्रीय परिमाण असलेला एक राष्ट्रीय विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीवर भाषण करताना म्हणलेले आहेत की मी राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये जे राजकीय ध्येय मांडलं होतं त्याच्यामध्ये महत्वाचं होतं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. परंतु आज आम्हाला कुठेही ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. म्हणून हे जर सर्वांना आम्हाला जर मिळवायचं असेल, सामाजिक ध्येय हस्तगत जर करायचं असेल आणि सामाजिक तत्व जर निर्माण करायचं असेल तर बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय किंवा 22 प्रतिज्ञा आचरणात आणण्याशिवाय आमचा विकास होऊ शकत नाही. आता एका बाजूला आता वेळ झालेला आहे, मी 2 मिनिटांमध्ये हे घेतो की आज बाबासाहेबांनंतर जे साहित्य आलेलं आहे, ज्या साहित्यामध्ये समाज प्रबोधनाचं फार मोठं कार्य हे करू शकतात. कविता असतील, गाणे असतील, वेगवेगळे साहित्यिक असतील. आणि या बाबासाहेबाच्या नंतर या सर्व साहित्यिकांमध्ये आंबेडकरी विचारधारा फार मोठ्या प्रमाणात या विचारधारेनं बाबासाहेबांना स्वीकारलेलं आहे. आणि हे स्वीकारत असताना त्यांचं 22 प्रतिज्ञा हे फार महत्वपूर्ण ठरलेलं आहे. आज बरेच हिंदी साहित्यिक सुद्धा याच्याशी एकनिष्ठ झालेले आहेत. याच्याविषयी सांगताना जयप्रकाश करदम असे म्हणतात की दलित साहित्याचा जो प्रमुख आधार आहे ते म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा. जर मानवाचा विकास करायचा असेल, अंधविश्वासाचा नष्ट करायचा असेल, मानवतावादाचा विकास करायचा असेल तर 22 प्रतिज्ञा अंगीकारल्याशिवाय 22 प्रतिज्ञा आम्हाला स्वीकारावंच लागेल. असं या 22 प्रतिज्ञाचं महत्व आहे. असंच या 22 प्रतिज्ञेचं वैशिष्ट्य आहे. आणि बाबासाहेबांना एवढं जाणवलं म्हणून एक लक्षात घ्या की जेव्हा गोडबोलेने त्यांचे जे सहकारी होते 22 प्रतिज्ञा, एवढं सांगतो आणि संपवतो, एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण अतिशय महत्वाचं आहे की बाबासाहेब सारखा विद्वान 22 प्रतिज्ञेचं वाचन करताना कशा रीतीनं त्या ठिकाणी करत आहे. त्या 5 लाख समुदायापुढे एक एक प्रतिज्ञा ते एका पानावर ठळक अक्षरामध्ये, मोठ्या अक्षरामध्ये घेत आहेत. एक एक प्रतिज्ञा ते वाचत आहेत. परंतु वाचत असताना बाबासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवलेला आहे. म्हणजे मी संपूर्णपणे, कृत्रिम काहीच नाही, संपूर्णपणे या बौद्ध धर्माशी आणि 22 प्रतिज्ञेशी मी एकनिष्ठ आहे असं महत्व या बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून जाणून दिलेलं आहे. आणि या 22 प्रतिज्ञेचं त्यांनी वाचन केलेलं आहे.
बाबासाहेबांचं हे ज्या 22 प्रतिज्ञा ज्या अवलोकन जर केलं तर लक्षात येईल की अत्यंत स्पष्ट आहे बघा. आणि 22 प्रतिज्ञा अतिशय महत्वपूर्ण आहेत बघा. पहिल्या 5 प्रतिज्ञा कशा आहेत? देववादाला नाकारणाऱ्या, देव देवता यांना नाकार, पहिल्या 5 प्रतिज्ञा. त्यानंतर 6वी 7वी 8वी ह्या हिंदू धर्माच्या आचरणातून मुक्त करणाऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या? 6वी 7वी 8वी या 3 प्रतिज्ञा हिंदू धर्माच्या आचरणातून मुक्त करणाऱ्या आहेत. 9वी आणि 10वी ही प्रतिज्ञा समतेचा संदेश देणारी आहेत. तर 11 ते 17 पर्यंतच्या प्रतिज्ञा अष्टांगिक मार्ग, पारमिता आणि पंचशील यांचा संदेश देणारे आहेत. 18 ते 21 या प्रतिज्ञा धम्माच्या आधारे आपण सदाचार कसा वागावं, चांगलं कसं वागावं याच्या मार्गदर्शक आहेत. आणि शेवटची 22वी प्रतिज्ञा ही बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मी वागण्याची निर्णायक प्रतिज्ञा मी करत आहे, अशी ही 22वी प्रतिज्ञा आहे. तर अशा तऱ्हेनं ही 22 प्रतिज्ञेचं महत्व आहे, आवश्यकता आहे. तर ह्या 22 प्रतिज्ञा लक्षात घ्या की वाचून सोडायच्या नाहीत. एक एक प्रतिज्ञा आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि बाबासाहेबांनी ह्या प्रतिज्ञा का केल्या ह्या पुढच्या मंगळवारपासून एक एक प्रतिज्ञा आपण घेणार आणि त्याचं विश्लेषण करणार आहोत. कारण आज वर्षावाद झाला, नुसतं ग्रंथ वाचून उपयोगाचं नाहीये. ह्या 22 प्रतिज्ञा का दिलं, त्या नाकारल्यात का, देव का नाकारलं याची पूर्ण भाषा आपणाला अवगत झाली पाहिजे, म्हणून हा उपक्रम आहे. या ठिकाणी या बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक भीमराव भवरे आहेत, माणिकरावजी वानखडे आहेत. ते फार मोठे समीक्षक आहेत. तरी मी माझ्या परीनं या ठिकाणी या 22 प्रतिज्ञेचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं. सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझं आजचं हा 22 प्रतिज्ञाचं महत्व, वैशिष्ट्ये आणि आवश्यकता हा भाग या ठिकाणी संपवतो. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भारत.